नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 स्टेट परीक्षा 3साठीचे प्रेफरन्स बऱ्याच जणांना जनरेट झालेले आहेत. बऱ्याच जणांना सध्या प्रॉब्लेम देखील येत आहे की OTPचा प्रॉब्लेम असेल किंवा सर्व्हर डाऊन असेल. सर्वांना विनंती असेल, ज्या वेळेसला तुमचे प्रेफरन्स जनरेट होतील त्यावेळेसला तुमच्या एज्युकेशनल क्वालिफिकेशन, प्रोफेशनल क्वालिफिकेशननुसार तुम्हाला जागा आल्यात का? कारण की कालपासून मी पाहतोय जवळपास 100+ कमेंट माझ्या व्हिडिओच्या खाली मला पाहायला मिळत आहेत की सर, आमचा हा विषय आहे, आम्हाला या जागा आलेल्या आहेत, आम्ही त्यासाठी पात्र आहोत का? म्हणूनच आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा तोच उद्देश आहे की इतिहास असेल, समाजशास्त्र, सोशल सायन्स असेल, विज्ञान गणिताचा प्रॉब्लेम असेल, सर्व मुद्दे आपण वर्गानुसार पाहणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनामध्ये एकही मुद्दा राहणार नाही. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर नक्कीच व्हिडिओच्या खाली तुम्ही करू शकता. विनंती एवढीच असेल, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिली आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकल्यावरती तुमच्यापर्यंत तो नक्कीच पोहोचेल. या ठिकाणी आपल्यासमोर पात्रता दिली आहे, पहा. 1ली ते 5वीसाठी आपण जर विचार केला तर एकंदरीत उमेदवाराचे शिक्षण झालेले माध्यम 10वी 12वी DED आणि शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता 12वीची आवश्यकता असते. आपण जर विचार केला तर 1ली ते 5वीसाठी 1 ते 5 गटासाठी TET पेपर 1ची आवश्यकता आहे. इथे 2 पण दिले आहे, पण त्याची गरज नाही आहे. किमान टक्केवारी खुलाल प्रवर्गासाठी 45 आणि मागास प्रवर्गासाठी 40% आहे. तेच जर 6वी ते 8वीसाठी विचार जर केला तर 12वी पदवी DED किंवा BEDची आवश्यकता असते. म्हणजे DED पाहिजे किंवा BED पाहिजे. संबंधित विषयातील पदवी DED BED पाहिजे. TET पेपर 2 पास होणं आवश्यक आहे, टक्केवारीची अट नाही. 9वी 10वीसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा जो की ज्यामध्ये बदल झाला आहे. 9वी 10वीसाठी आपण जर विचार केला, आधी आपण वर्गांनुसार पाहूया आणि नंतर विषयानुसार देखील हे पाहून घेऊया. समजून घ्या, तुमच्या विषयानुसार, तुमच्या वर्गानुसार तुम्हाला जागा आल्यात का? कदाचित काही जागा एक्स्ट्रा देखील असतील, मग त्याला प्रेफरन्स द्यायचे का? हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. सर्व गोष्टी क्लिअर होईल. 9वी 10वी 12वी पदवी BEDची आवश्यकता असेल. संबंधित विषयातील पदवी BED आवश्यक आहे आणि टक्केवारीची अट तुम्हाला तुमच्यासाठी सांगतो, या ठिकाणी मेन्शन नाही आहे, पण 50% गुणांची अट 9वी 10वीच्या वर्गांसाठी देखील आहे. एवढं लक्षात ठेवा. 11वी 12वीला देखील तुम्हाला 50%ची अट असते, त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही पूर्ण करणं गरजेचं आहे. 9वी ते 10वी शारीरिक शिक्षणासाठी 12वी पदवी BPEDची आवश्यकता आहे. पदवीसाठी आपण जर विचार केला तर शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेचा विचार जर केला तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पदवी BPEDची आवश्यकता असते शारीरिक शिक्षणमध्ये. तेच जर पाहिलं 11वी 12वीसाठी पदव्युत्तर पदवी BED जाहिरातीमध्ये संस्था, माध्यम व शिकवण्याचे माध्यम यापैकी कोणत्याही संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी तुम्हाला आवश्यक असते आणि टक्केवारीची अट देखील आहे 50%. 11वी 12वी आरोग्य व शारीरिक शिक्षण पदवी MPEDची आवश्यकता आहे. 11वी 12वीसाठी पदवी MPED ची अट असते, पहा. आता 9वी 10वी भाषासाठी सर्व माध्यमाच्या जागांसाठी पदवी स्तरावरील भाषा माध्यम आवश्यक असतं. तसंच 11वी 12वी भाषांसाठी देखील पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. आता इथे आपण सगळ्यात महत्त्वाचं पहा, SC ST पेशंटसाठी या ठिकाणी नॉन क्रिमिलियरची आवश्यकता नाही, इतर जणांसाठी त्याची आवश्यकता असते, पहा. ओके, आता इथे आपण मेन मुद्द्याकडे जाऊया, जिथे तुमच्या वर्गानुसार पहा. आता 1 ते 5ला कोण पात्र आहे? सर्व विषय त्या ठिकाणी असतात आणि या ठिकाणी शिक्षणशास्त्र म्हणजे DEDची पदवी आवश्यक असते, तुम्ही त्या ठिकाणी पात्र असता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा 1 ते 5साठीच भाषा विषयांसाठी संबंधित भाषा म्हणजे मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत ही पदवी स्तरावर त्याचा विचार केला जातो. पर्शियनमध्ये आपण जर पाहिलं तर पर्शियन किंवा अलीम नावाची जी भाषा आहे त्याच्यामध्ये पदवी आवश्यक आहे. अरेबिकचा विचार जर केला 6 ते 8साठी हे आहे खरं तर पदवीची आवश्यकता. अरेबिकचा विचार जर केला तर अरेबिक आणि अलीम फाजील पदवी आवश्यक असते 6 ते 8साठी. गणित विषयासाठी पहा, आता कोण पात्र असणार आहे गणितासाठी? तर गणित विषयासाठी 6वी ते 8वीसाठी बऱ्याच जणांचे प्रश्न आले, सर आम्हाला
म्हणजे गणित असेल की विज्ञान असेल की कंबाईन असेल. पहा, तर गणित विषयासाठी गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञान या विषयांमध्ये पदवी असणारे उमेदवार गणित विषयासाठी 6वी ते 8वीसाठी असतात. आणि विज्ञान विषयाचा विचार जर केला तर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी म्हणतो आपण त्याला, जैवतंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, जीवरसायनशास्त्र या विषयांमध्ये, त्यानंतर कृषीशास्त्रामध्ये ज्यांची पदवी आहे ते 6वी ते 8वीच्या विज्ञान विषयासाठी पात्र आहेत. कारण की बऱ्याच जणांना प्रश्न होता, आम्हाला गणिताची जागा दिसत नाही आहे, तर या पात्रतेनुसार तुम्हाला दिसणार नाही. ज्याचं फक्त हे विषयांमध्ये आहे, ज्या विषयामध्ये आपले विषय झाले तेच आपल्याला मिळेल. आता गणित विषयाच्या जागेसाठीचा प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये होता. गणित आणि विज्ञानासाठी 6वी ते 8वीसाठी गणित विषय, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीवविज्ञान, पर्यावरणशास्त्र या गोष्टींमध्ये पदवी असणारे उमेदवार त्या ठिकाणी पात्र असतात. त्यानंतर इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र, इथे सुद्धा बऱ्याच जणांची गडबड होती. सोशल सायन्सला मला या विषयाची जागा आली आहे. आता इथे बघा, या इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्राच्या जागा कोणाला येणार आहे, याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या उमेदवारांना प्रॉब्लेम आला आहे. तर इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्र ज्यांची पदवी म्हणजे ग्रॅज्युएशन ज्यांचं इतिहासमध्ये झालं आहे, भूगोलमध्ये झालं आहे, अर्थशास्त्रामध्ये झालं आहे, राज्यशास्त्रामध्ये झालं आहे, समाजशास्त्रामध्ये झालं आहे, लोकप्रशासन याने बऱ्याच जणांनी या कमेंट केल्या होत्या, माझं लोकप्रशासनमध्ये झालं आहे, माझं अर्थशास्त्रामध्ये झालं आहे, मी इतिहासाची देऊ का, मी भूगोलची देऊ का, सामाजिक शास्त्राची देऊ का, तर 100% तुम्हाला देता येईल. हा GR समजून घ्या. म्हणजे ज्यांचं इतिहास, भूगोल आणि सामाजिक शास्त्र ज्यांना जागा आलेल्या आहेत त्यांचं याच्यापैकी कोणताही विषय असेल, म्हणजे इतिहासाचा असेल, भूगोलाचा असेल, अर्थशास्त्राचा असेल, राज्यशास्त्राचा असेल, सामाजिक शास्त्र असेल, रोग प्रशासन असेल, कोणत्याही याच्यामध्ये पदवी असेल तरी तुम्ही या 3 विषयांसाठी पात्र आहात. आता भाषा विषयाला कोण पात्र आहे पदवीमध्ये, तुम्हाला संबंधित भाषा म्हणजे आपण जर विचार केला तर हे 9वी 10वीसाठी आपण पाहतोय. पहा, इथे 9वी 10वीचा वर्ग आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर भाषासाठी आपण जर विचार केला तर संबंधित विषयातील भाषा आवश्यक असते. त्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तमिळ, मल्याळम, बंगाली, पंजाबी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, जर्मन, फ्रेंच, रशियन, जपानी. त्यानंतर आपण जर विचार केला तर पर्शियन आणि अलीम याच्यामध्ये जर ज्यांचं क्वालिफिकेशन झालं आहे त्यांना पर्शियनच्या जागा येणार आहेत. ज्यांचं अरेबिक किंवा अलीम किंवा फाजिलमध्ये एज्युकेशन झालं आहे, पदवी झाली आहे, त्यांना अरेबिकच्या जागा येतील. ज्या उमेदवारांचं 9वी 10वीसाठी आपण जर विचार केला तर गणित, संख्याशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, माहिती तंत्रज्ञानामध्ये पदवी झाली आहे त्यांना गणित विषयाच्या जागा 100% येणार आहेत. पहा, आणि विज्ञान विषयाच्या कोणाला येतील, ज्यांचं भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, वनस्पतीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, जीवविज्ञान आहे, पर्यावरणशास्त्र आहे, सूक्ष्मजीवशास्त्र आहे, जैवतंत्रज्ञान आहे, जीवरसायनशास्त्र आहे, कृषीशास्त्र आहे. या सर्वांना विज्ञान विषयाच्या जागा 9वी 10वीच्या येतील. त्यांनी त्याला बिनधास्त प्रेफरन्स द्या, गडबड करू नका, गोंधळू नका, ही विनंती असेल. आता गणित विज्ञानाच्या जागा कोणाला असणार आहेत, ज्यांची पदवी गणित विषयामध्ये आहे, संख्याशास्त्र विषयामध्ये आहे, भौतिकशास्त्र विषयामध्ये आहे, रसायनशास्त्र विषयामध्ये आहे, वनस्पतीशास्त्र विषयामध्ये आहे, प्राणीशास्त्र विषयामध्ये आहे, जीवविज्ञान विषयामध्ये आहे, पर्यावरण शास्त्र विषयामध्ये आहे, त्यांना कंबाईनच्या जागा येतील. बऱ्याच जणांनी प्रश्न असा केला होता की माझं फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे आणि बॉटनी किंवा झूलॉजी आहे, तर त्यांना देखील जागा या गणित आणि विज्ञानाच्या कंबाईन जागा 100% येतील. लक्षात घ्या. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला PCB ग्रुप जरी असला तरी तुम्हाला त्या ठिकाणी कंबाईनच्या जागा येतील. PCM जरी असला तरी तुम्हाला कंबाईनच्या जागा येतील. ग्रॅज्युएशनचं तुम्हाला सांगत आहे मी. ओके. इतिहास. आता इतिहासच्या जागा कोणाकोणाला येतील, ज्यांची पदवी ही इतिहासामध्ये झाली आहे, राज्यशास्त्रामध्ये झाली आहे, समाजशास्त्रामध्ये झाली आहे, त्यांना इतिहासाच्या जागा येतील. मग आता भूगोलाच्या जागा कोणाला येतील, ज्यांची पदवी भूगोल विषयामध्ये झाली आहे तर त्यांना भूगोलाच्या जागा 100% येतील. आता महत्त्वाचा मुद्दा, ज्यांचं पदवी इतिहासामध्ये आहे, भूगोल विषयामध्ये आहे, हा मुद्दा बऱ्याच जणांना हायलाईट करून समजून घेणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांनी या विषयावरती कमेंट केली आहे. 9वी 10वीसाठी ज्यांचं पदवी इतिहासामध्ये झाली आहे, भूगोलामध्ये झाली आहे,
अर्थशास्त्रामध्ये झाली आहे, राज्यशास्त्रामध्ये झाली आहे, समाजशास्त्रामध्ये झाली आहे, लोकप्रशासनामध्ये झाली आहे. अशा उमेदवारांना सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्राच्या जागा येथील हक्काने तुम्हाला त्या जागा आलेल्या द्यायच्या आहेत. बऱ्याच जणांनी यावरती कमेंट केली आहे, म्हणून मी हा व्हिडिओ खरं तर बनवला आहे. संरक्षणशास्त्र ज्याची पदवी आहे ते संरक्षणशास्त्र विषयाला पात्र आहे. ज्यांची शारीरिक शिक्षणमध्ये पदवी आहे ते शारीरिक शिक्षण साठी पात्र आहेत. सेम 11वी-12वीच्या जागा खरं तर आता सध्या फेज 1ला कमी आहे, तरी पाहून घ्या. पर्शियनसाठी आपण जर पाहिलं किंवा संबंधित भाषामध्ये आपण जर विचार केला तर ज्या भाषेमध्ये तुमची पदवी आहे, पदव्युत्तर पदवी आहे, त्यालाच तुम्हाला 11वी-12वीच्या जागा त्याच विषयात येतील. पदव्युत्तर पदवी पर्शियनमध्ये पर्शियनच्या जागा येतील, अरेबिकमध्ये असेल तर अरेबिकच्या जागा येतील, संस्कृत, पाली आणि अर्धमागधीमध्ये तुमची पदव्युत्तर पदवी आहे तर तुम्हाला महाराष्ट्री प्राकृतच्या देखील जागा येतील. पदव्युत्तर पदवीमध्ये जर गणित आणि संख्याशास्त्र विषय आहे तर 11वी-12वीसाठी गणिताच्या जागा येतील. पदव्युत्तर पदवी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, लोकप्रशासन, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूशास्त्र, समाजशास्त्र, संरक्षणशास्त्र, ग्रंथालय व माहितीशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी ज्यांनी पूर्ण केली आहे त्यांना त्या जागा येतील. तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान यामध्ये ज्यांनी पदव्युत्तर पदवी केलेली आहे त्यांना तर्कशास्त्राच्या जागा येतील. टेक्स्टाईल केमिस्ट्रीमध्ये ज्यांनी पदव्युत्तर पदवी केली त्यांना वस्त्रशास्त्राच्या जागा येतील. ज्यांनी पदव्युत्तर पदवी शिक्षणशास्त्रामध्ये पूर्ण केली त्यांना शिक्षणशास्त्राच्या जागा येतील. ज्यांनी फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, अप्लाइड फिजिक्स, न्यूक्लिअर फिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी केली त्यांना भौतिकशास्त्राच्या जागा येतील. पहा म्हणजे कुणाला येणार आहे भौतिकशास्त्राच्या जागा, ज्यांचं फिजिक्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, अप्लाइड फिजिक्स आहे, न्यूक्लिअर फिजिक्स आहे. तसेच केमिस्ट्री, ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक, फिजिकल, बायोकेमिस्ट्री, ॲनालायटिकल पदव्युत्तर पदवी ज्यांची आहे त्यांना रसायनशास्त्राच्या जागा येतील. ज्यांचं बॉटनी आहे, झुलॉजी आहे, एन्व्हायरमेंटल सायन्स आहे, लाईफ सायन्स आहे, बायोसायन्स आहे, मायक्रोबायोलॉजी आहे, मॉलिक्युलर बायोलॉजी आहे, प्लांट फिजिओलॉजी आहे, बायोटेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर, पेस्ट मॅनेजमेंट, जेनेटिक्स पदव्युत्तर पदवी ज्यांची आहे त्यांना जीवशास्त्राच्या जागा येणार आहेत. फेटर्निटी सायन्सेस, बायोटेक्नॉलॉजी, झुलॉजी, लाईफ सायन्सेस ज्यांची पदव्युत्तर पदवी आहे त्यांना पशुविज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जागा येतील 11वी-12वीसाठी. त्यानंतर इथे जर पाहिलं, हे समजून घ्या तुम्ही एकदा, पदव्युत्तर पदवीमध्ये आपण पाहत आहे बाकीचेच देखील काही विषय आहेत. त्यामध्ये आपण जर पाहिलं तर पशुविज्ञानाच्या जागा पाहिल्या, त्यानंतर कृषी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान या जागा कोणाला येतील, ज्यांची ॲग्रिकल्चरल सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, लाईफ सायन्सेस, मायक्रोबायोलॉजीमध्ये पदव्युत्तर पदवी आहे त्यांना. अन्नशास्त्र व तंत्रज्ञानाच्या जागा कोणाला येतील तर फूड सायन्सेसमध्ये ज्यांची पदव्युत्तर पदवी आहे, फूड प्रोसेसिंगमध्ये, फूड टेक्नॉलॉजीमध्ये आहे त्यांना त्या येतील. गृह व्यवस्थापनामध्ये होम सायन्स, होम इकॉनॉमिक्सच्या ज्यांच्या पदवी आहे त्यांना त्या जागा येतील. ज्यांचं कम्प्युटर सायन्स आहे, कम्प्युटर ॲप्लिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी आहे अशांना माहिती तंत्रज्ञानाच्या जागा येतील. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी ज्यांची आहे पदव्युत्तर पदवी त्यांना पुस्तक पालन व लेखाकर्म, बुक किपिंग अँड अकाउंटन्सीच्या जागा येतील. त्यांची वाणिज्य शाखेची फक्त पदव्युत्तर पदवी असेल. पहा वाणिज्य शाखेला लक्षात ठेवा, तुमचं MCOM झालं आहे तर तुम्हाला या सर्व विषयांच्या जागा येणार आहेत. कोणत्या? बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट, सेक्रेटरी प्रॅक्टिसेस, कॉपरेशन, त्यानंतर ग्राफिक डिझाईन, GD आर्ट आर्किटेक्चर ज्यांचं झालं आहे त्यांना डिझाईन आणि कलरच्या जागा येतील. ग्राफिक डिझाईन, GD आर्ट आर्किटेक्चरमध्ये झालं आहे त्यांना हिस्ट्री ऑफ आर्ट अँड ॲप्रिसिएशनच्या जागा येतील. संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी झाली असेल, हिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ इंडियन म्युझिक, व्होकल लाईट म्युझिक, व्होकल क्लासिकल म्युझिक, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक त्यांना त्या संबंधित जागा येतील. होम सायन्सेस, होम इकॉनॉमिक्स, फिजिओलॉजी, चाइल्ड डेव्हलपमेंटच्या ज्यांमध्ये पदव्युत्तर पदवी झाली त्यांना चाइल्ड डेव्हलपमेंटच्या जागा येतील. पदवी परीक्षा व शारीरिक शिक्षण या विषयातील पदव्युत्तर पदवी स्तरावर किमान द्वितीय श्रेणी आवश्यक असते. आरोग्य व शारीरिक शिक्षण, हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन पदव्युत्तर पदवीमध्ये आपण जर विचार केला तर पर्यावरणशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी, पर्यावरण शिक्षण आवश्यक तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे
हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही सर्वजण पात्र आहात. बिनधास तुम्हाला जर या क्रमाने तुमच्या लॉग इनला प्रेफरन्स आलेले असतील तर बिनधास तुम्हाला ते निवडायचे आहेत. जर आलेले नसतील, चुकीचे आलेले असतील तर ते निवडू नका. तुम्हाला भरतीतून बाद व्हावं लागेल. या गोष्टी देखील क्लिअर करून तुम्हाला खरं तर द्यायच्या होत्या, म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे. तुमचं काम या भरतीमधून व्हावं यासाठी सर्वांना शुभेच्छा. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट.